एकनाथ खडसेंचा रात्रीपर्यंत राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। भाजपच्या सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। खडसेंच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेनेही दबाव आणलेला आहे। डागाळलेल्या प्रतिमेमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो। भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो। खडसेंच्या मंत्रिपदाचा आज अखेरचा दिवस ठरू शकतो। सध्या घडत असलेल्या या राजकीय परिस्थितीबाबत आपण अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। उदय सर, भाजप समोर सध्या या परिस्थितीमध्ये नेमके काय पर्याय आहेत आणि काय होईल असं वाटतं? हिमाली, भारतीय जनता पक्षासमोर प्राप्त परिस्थितीमध्ये अत्यंत कमी पर्याय उपलब्ध आहेत। याचं कारण मोदी सरकारला 2 वर्ष झाल्याबद्दल जो एक प्रचाराची राळ उडवण्यात आली होती, ती जी राळ आहे ती मागे पडली, त्यातनं मिळणारी झळाळी मागे पडली आणि एक प्रकारे या भ्रष्टाचाराची झाकोळी संपूर्ण पक्षावर महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आतापर्यंत सरकारचा कारभार हा भ्रष्टाचाराविना होता। किमान एवढी तरी त्यांना गोष्ट मिरवता येत होती, परंतु ती देखील आता मिरवता येत नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे। आणि त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय भारतीय जनता पक्षासमोर शिल्लक राहिलेला नाही। सर, सध्या ज्या घडामोडी घडत आहेत राजकीय वर्तुळामध्ये, त्या पाहता सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण कसं कराल? एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या, तसंच विधानसभेचं अधिवेशन समोर आलेलं आहे। त्याचबरोबर मोदी सरकारच्या 2 वर्षाचा जल्लोष एका बाजूला आहे, तर न खाता हूं न खाने देता हूं अशा प्रकारची एक प्रकारे गोष्ट सांगत पदावर आलेले प्रधानमंत्री आहेत, स्वच्छ प्रतिभेचा मुख्यमंत्री आहे, हे सगळे एका बाजूला असताना, एका तराजूत असताना, दुसऱ्या बाजूत मात्र सातत्यानं खडसे यांच्याबद्दलच्या बातम्यांनी या सगळ्या सरकारचा जो कारभार आहे तो झाकळून गेलेला आहे। त्यामुळे आता प्राप्त परिस्थितीत या सरकारची प्रतिमा सुधारण्याकरता खडसे यांना राजीनामा त्याची घोषणा होणं ही अपेक्षित आहे। आता ही फक्त एक औपचारिकता राहिलेली आहे। पुढच्या काही दिवसात पुढच्या काही तासात खडसेंच्या राजीनाम्याची घोषणा होणार, हे निर्विवाद सत्य आहे। नक्की। आणि त्याचबरोबर पुढच्या काही तासात जसं तुम्ही म्हणालात की खडसेंच्या राजीनाम्याची घोषणा होऊ शकते, पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणखी काय पर्याय भाजप समोर आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसमोर आणि खडसेंसमोर सुद्धा काय पर्याय आहेत? प्राप्त परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर त्यांचा राजीनामा जाहीर करण्याशिवाय फारसा पर्याय आता उपलब्ध राहिलेला नाहीये। कारण ज्या प्रकारचा ठामपणा शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी या जमिनीच्या मालकीच्या संदर्भात दाखवला, माध्यमांनी ज्या प्रकारे हे उचलून धरलं आणि अंजली दमाने असतील, इतर अनेक लोक असतील ज्यांनी ही प्रकरणं सगळी लावून धरली आणि एक प्रकारे ओपन अँड शट केस अशी परिस्थिती त्यात निर्माण झाली होती। त्यामुळे खडसेंवर कारवाई करण्याव्यतिरिक्त दुसरी कुठली फारशी ऑप्शन पर्याय हा मुख्यमंत्र्यांसमोर नाही। तर खडसेंसमोर तुर्तास सबुरीनं घेणं आणि नंतर योग्य वेळ आणि योग्य संधी येताच आपण जे पक्षासाठी खस्ता काढलेले आहेत, पक्ष उभारणी करता जे आतापर्यंत योगदान दिलेलं आहे, त्याकरता आपला जो काही आपल्याला मिळणारा मान सन्मान आहे तो त्यांना परत मिळायची संधी देखील मिळू शकते। परंतु तुर्तास तरी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री यांच्या समोर नाही। नक्की। आणि त्यामुळेच पुढचे काही तास हे भाजप आणि मुख्यमंत्री त्याचप्रमाणे खडसे यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। खूप खूप धन्यवाद सर या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।